दररोज आपण जीएस संबंधित आणि ॲग्रीकल्चर संबंधित काही शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन घेत असतो. त्यामध्ये एखादा प्रश्न घेत असतो आणि त्या संबंधित माहिती घेत असतो. अशाच प्रकारे आपण टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला डिटेलपणे प्रत्येक प्रश्नाचा अनालिसिस दिलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे फुल लेंथ टेस्ट अवेलेबल करून दिलेले आहेत. याशिवाय सब्जेक्टिव्ह वाईज टेस्ट सुद्धा आपण आपल्या स्पर्धा विश्व ॲपमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि सब्जेक्टिव्ह वाईज टेस्टचं वैशिष्ट्य असं की तिथे आपल्याला डिटेल सिलेबस आहे तो सब्जेक्ट कव्हर झाला पाहिजे याकडे आपलं लक्ष असणार आहे. म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन मधून सुद्धा आणखी बाकीची इन्फॉर्मेशन मिळेल अशा पद्धतीने, आणि एक्सप्लेनेशन तर आपण दिलेच आहे, सोबतच व्हिडिओ एक्सप्लेनेशन सुद्धा आहे. अशा पद्धतीने त्या टेस्टची रचना केलेली आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबर एंड पर्यंत यावर ऑफर आहे. फक्त ₹1 हे टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ॲग्रीकल्चर संबंधित, कृषी विद्यापीठ भरती संबंधित टेस्ट आहे. चला तर मग आजचा आपला ॲग्रीकल्चर संबंधित प्रश्न पाहू. ॲग्री एमपीएससी साठी आहे तर ही टेस्ट सिरीज आणि हे शॉर्ट व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. समोर आपण लॉंग व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहोत, जशी ऍड येईल तशी. आजचा आपला प्रश्न आहे ॲग्रीकल्चर संबंधित. बघा, डिफिशियन्सी ऑफ विच न्यूट्रिएंट लीड टू पुअर शुगर ट्रान्सलोकेशन अँड लोअर शुगर रिकव्हरी इन अ शुगर केन. म्हणजे ऊसामध्ये कोणत्या पोषक द्रव्याच्या कमतरतेमुळे साखर वाहतूक कमी होते आणि साखर उतारा घटतो, असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये ऑप्शन आहेत आयर्न, मॅग्नीज, पोटॅशियम आणि झिंक. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोटॅशियम. यामध्ये आपण एक्सप्लेनेशन पाहू. पोटॅशियम डिफिशियन्सी कॉजेस पुअर शुगर मुवमेंट फ्रॉम लिव्स टू स्टाल्क. जर पोटॅशियम जर अन्नद्रव्य आहे, आपल्याला माहिती आहे अन्नद्रव्य किती प्रकारचे असतात, एकूण 17 प्रकारचे आहेत. तसे आधी 16 होते आणि त्याच्यामध्ये आणखी एक ऍड झाला, तो म्हणजे निकेल. त्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि त्याच्यानंतर मॅक्रो आणि मायक्रो अशा प्रकारे सुद्धा विभाजन करतात. प्रायमरी मध्ये कोणते येतात, एनपीके. तसं बेसिक सुद्धा न्यूट्रिएंट आहे. बेसिक म्हटलं तर आपण कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे 3 आहे की बेस आहेत, की ज्याच्यावरून एखादी वनस्पती तयार होते, तो झाला त्याचा बेस. त्याच्यानंतर महत्वाचे लागतात ते कोणते, प्रायमरी न्यूट्रिएंट, एनपीके, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. आणि पोटॅशियम जर नसेल तर काय सांगितलेलं आहे इथे, की जे काही शुगर रिकव्हरी आहे ते ऊसामध्ये होत नाही, त्याच्यामुळे तो उतार आहे तो घटतो शुगरचा. म्हणून पोटॅशियम जे प्रायमरी न्यूट्रिएंट आहे ते इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. कशासाठी, शुगर केनसाठी, म्हणजे ऊसासाठी. हे लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आता हे झाले न्यूट्रिएंटच्या बाबतीत, तुम्हाला प्रायमरी झाली. सेकंडरी मध्ये आपण बघतो कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे महत्वाचे सेकंडरी न्यूट्रिएंट आहेत. आणि त्याच्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट येतात, जसं फेरस, मॅग्नीज, झिंक, बोरॉन. अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा एक्झाम्पल आहेत, ते मायक्रो मध्ये जातात, म्हणजे अतिसूक्ष्म किंवा सूक्ष्म असं म्हणू शकता. ठीक आहे. मॅक्रोचा अर्थ होतो की जास्त प्रमाणात लागतात ते, आणि मायक्रोचा अर्थ होतो कमी प्रमाणात लागतात ते. ठीक आहे. मग एनपीके आणि म्हणजे प्रायमरी न्यूट्रिएंट आहेत हे, आणि सेकंडरी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे काय, सेकंडरी हे जास्त प्रमाणात लागतात असं आपण म्हणू शकतो. प्रायमरी जरा त्यापेक्षा सेकंडरी पेक्षा जास्त प्रमाणात लागतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काही न्यूट्रिएंट बघितले. इथे काय सांगितलेलं आपल्याला, पोटॅशियमची कमतरता असेल तर ऊसामध्ये शुगर रिकव्हरी होत नाही आणि त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. ऊस आहे, ऊसाचं सायंटिफिक नाव जर आपण बघितलं तर सॅकॅरम ऑफिसिनॅरम आहे, हे सगळ्यांना माहिती असेल. यापेक्षाही डिटेल अनालिसिस आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये आपण ऊस समजा घेतलेला आहे, त्यावरचे डिझीज कुठले आहेत, त्याच्यावरचे रोग कुठले आहेत ते सुद्धा आपण डिटेलपणे घेतलेलं आहे. त्याचं सायंटिफिक नावापासून तर त्याच्या प्लांटेशन, कशा पद्धतीने प्लांटेशन म्हणजेच आपण त्याची लागवड वगैरे आहे ते कशा पद्धतीने करतात, त्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा, तिथे तुम्हाला व्हिडिओ एक्सप्लेनेशन मधून सुद्धा ऍडिशनल माहिती मिळणार आहे. तर व्हिडिओ एक्सप्लेनेशन नक्की बघा. आणि डेली अपडेट आणि माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल आपलं टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. इथे तुम्हाला डेली अपडेट आणि नोट्स वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील किंवा बाकीच्या सुद्धा नोटिफिकेशन असतील त्या मिळत जातील. अशा प्रकारे पूर्ण आपली सिरीज सुद्धा आहे. युट्यूबला आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून एक सिरीजच कंप्लीट केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. लक्षात ठेवा, ऑफर डिसेंबर एंड पर्यंत राहणार आहे, तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आणि लवकरच आपण मराठी व्याकरणची सुद्धा सिरीज सुरू करणार आहोत. ती लॉन्च झाली की मी तुम्हाला कळवतेच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन माहितीसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून